मी एक अशा प्रकारचा हा स्क्रू घेतला आहे, याच्या साहाय्यानेच आपण हा जुगाड करू शकतो। पहिल्यांदा आम्ही काय नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही। झिरो बजेट चॅनल म्हणजे आमचं जुगाड चॅनल आहे। हे जे तुम्ही बघत आहात ते आमचं जुगाड चॅनल आहे। त्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आम्ही आज असा जुगाड घेऊन आलो आहे जो तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही उपयुक्त आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी। तुम्ही सगळेजण शेतकरी आहात मला माहीत आहे, त्यासाठी तुम्हाला हा उपयुक्त असा जुगाड आहे। या रानामध्ये तुम्ही बघू शकता की तिखंड अशी एक वाट येत आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तिखंड म्हणजे ओढ्याकडून एक वाट येत आहे आणि ती अशीच वाट ही वरच्या रानाकडे जात आहे। तुम्ही बघू शकता वर एक ऊस आहे, तो ऊस आता म्हणजे चालला आहे, कारखान्यासाठी चालला आहे। मग त्या रानासाठी वाट ही ह्या रानामधूनच आहे। त्या रानाच्या कडेला तुम्ही बघू शकता की एक ओढा आहे। त्या ओढ्याच्या बाजूतून ट्रॅक्टर हे जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही ह्याच रानातून अशी ही सरी डायरेक्ट वर अशी जाते, म्हणजे तेथेमधील ही सरी जाते, येथून वर अशी एक वाट आहे, म्हणजे या रानातून ही वाट जाते। पण तुम्ही बघू शकता की मध्ये अशी ही सबलेन आहे, पण ही सबलेन कापावं लागते। ज्या वेळेला ट्रॅक्टर किंवा बैलगाडी येते त्यावेळेला ही पाईप कापायला लागते, म्हणजे अगोदर ही पाईप चिटकवलेली असते, कारण ह्या संपूर्ण रानाला हे पाणी द्यायचं काम ह्या सबलेनचं असते। मग ठिबकच्या माध्यमातून आम्ही हे पाणी देतो। त्याला जे ट्रॅक्टर येते किंवा बैलगाडी येते त्या वेळेला ही पाईप कापून परत आणि ह्या पाईपला कॉर्नर घातला जातो आणि मग ह्या रानाला संपूर्ण पाणी दिले जाते। कारण त्यासाठी आम्ही एक असा जुगाड तयार केलेला आहे। तुम्ही बघू शकता आम्ही एक असा जुगाड तयार केला आहे। त्यामध्ये आपल्याला म्हणजे झिरो बजेट सामानच आहे। त्यामध्ये आपल्याला एक कात्री लागते, एक स्क्रूड्रायव्हर आणि एक स्क्रू लागतो। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हा स्क्रू आहे। तर आम्ही हे जुगाड पहिला केला, तर आता तुम्हाला ह्या काढून दाखवतो, म्हणजे हा स्क्रू खोलून दाखवतो, म्हणजे कशा प्रकारे हा जुगाड आहे। तर बघूया चला आपण। का आम्ही एक अशा प्रकारचा हा स्क्रू घेतला आहे, याच्या साहाय्यानेच आपण हा जुगाड करू शकतो। पहिल्यांदा आम्ही काय केलं आहे, कात्रीने असे एकदम बारीक असे होल मारून घ्यायचं आहे। म्हणजे आता बघा कात्रीने एकदम बारीक असे होल मारून झाले आहे। मग यामध्ये असं अलगद असा हा स्क्रू ठेवायचा आहे आणि वरनं मग स्क्रूड्रायव्हरनं असं आवळायचं आहे, म्हणजे हळूहळू आवळायचं आहे, जेणेकरून यामध्ये पेचा बसतील। तर चला आपण असं अलगदपणे हा स्क्रू फिरवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता की असं व्यवस्थित असा हा स्क्रू बसलेला आहे। आता ही पाईप उपसणार नाही, कारण यामध्ये आता स्क्रू आहे, म्हणजे स्क्रूची ही अडक झाली आहे, त्यामुळे ही पाईप आता उपसणार नाही। त्या ठिकाणी सुद्धा ही पाईप कापली होती, तर त्या ठिकाणी सुद्धा असाच हा जुगाड करून घ्यायचा आहे। तर चला आपण आता हा जुगाड या ठिकाणी असंच करूया। पहिल्यांदा हे आम्ही बसवलेलं होतं त्या अगोदर आपण काढून घेऊया। असं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे, हळूहळू काढून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधल्या पेचा व्यवस्थित असं तयार होतील। हे बघा आता मगाची क्रिया जी मगाची पहिली क्रिया होती ते म्हणजे कात्रीनं असं बारीक असं छिद्र पाडून घ्यायचं आहे। त्या छिद्रात असं हा स्क्रू फिट करायचा आहे आणि वरनं स्क्रूड्रायव्हरनं हा स्क्रू व्यवस्थित असं फिरून घ्यायचा आहे। अगदी हळूहळू हा स्क्रू फिरवायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित असा पेचा बनतील यामध्ये। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जे जुगाड आहे म्हणजे अगदी सिंपल आणि साधे सोपे अगदी झिरो बजेटमध्ये हा जे जुगाड आहे तो तयार झाला आहे। जेणेकरून जेव्हा कुठलाही ट्रॅक्टर किंवा ट्रक येईल तेव्हा ही दोन स्क्रू काढून यामधली तुम्ही पाईप काढू शकता, जेणेकरून ही पाईप उपसणार नाही किंवा यामधून असं वर असं थेट असं ट्रॅक्टर ते जाऊ शकतात। तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।